इचलकरंजी येथे रेल्वे कृती समितीच्या वतीने सोमवारी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. नियोजित हातकणंगले इचलकरंजी रेल्वे मार्गाला गती मिळावी या मागणीसाठी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एकदिवसीय आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात इचलकरंजीतील नागरिक, उद्योजक आणि रेल्वेप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रेल्वे कृती समितीकडून देण्यात आले आहे. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र असून देशभरातील व्यापारी व नागरिकांचा या शहराशी संबंध आहे. सूत आणि कापडाची मोठ्या प्रमाणावर आवक-जावक होत असल्याने रेल्वे मार्गाची गरज अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. इचलकरंजी रेल्वे कृती समितीने 2012 पासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. विविध उद्योगपती आणि विद्यार्थ्यांनी सुमारे 15,000 पत्रे पंतप्रधान कार्यालय, रेल्वे मंत्रालय यांना पाठवली होती. 2017 साली तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 8 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती आणि सर्वेक्षणही पूर्ण झाले होते. मात्र निधी अभावी हा प्रकल्प रखडला आहे. राज्य आणि केंद्र सरकारचा निम्मा हिस्सा असलेल्या या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींनी अपेक्षित प्रयत्न केले नसल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे. रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी आणि इचलकरंजीचा रेल्वे प्रवास लवकर सुरू व्हावा यासाठी सर्व नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन समितीने केले आहे. अशाच अपडेटसाठी ग्लोबल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.